गुंडगिरी सुरू आहे का, तर हे दूर जाण्याची गरज नाही, आपल्या राज्यातच पाहायला मिळतं, यात फार काय लांब जाण्याची गरज नाही. आणि तेही सध्या कोयता गँग पुण्यामध्ये आहे, पण सध्या नवीन गँग महाराष्ट्रामध्ये सुरू झाले. चड्डी बन्यान गँग, लुंगी बन्यान गँग, टावेल बनियान गँग, गँग 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 नाही गँग, हा गंगा भट नाही गँग. हा तर या गँग अध्यक्ष महोदय सध्या धुमाकूळ घालत आहेत. अध्यक्ष महोदय हे सध्या कशा वेशात येतील आणि लोकांना दर्शन देऊन ठोकाठोकी करतील. निकृष्ट जेवण म्हणून बदललं. आता मला एक सांगा अध्यक्ष महोदय, जर निकृष्ट जेवण म्हणून त्याला बदललं तर निकृष्ट बांधकाम झालं तर मंत्र्याला काय? निकृष्ट जर दवाखान्यामध्ये दर्जाची आरोग्य सेवा आहे मग आरोग्य मंत्र्यांना काय? जर एसटी मध्ये पाणी गळते आणि तंबाखू खाऊन जर थुंकला आहे म्हणून परिवहन मंत्र्याला सुद्धा हा नियम लागू होईल का? अध्यक्ष महोदय, खरं तर या राज्यामध्ये यावर कुणाचा कंट्रोल राहिला की नाही, या गुंडगिरीवर कुणाचा, हे ठोशाचं राज्य झालं का, अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, खरं तर हे राज्य एका सुसंस्कृत, सुजलाम सुफलाम या राज्याची ख्याती देशामध्ये एक क्रमांकाची होती. अध्यक्ष महोदय, आता हे राज्य ड्रग्सचं राज्य, हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राज्य झालंय. हे राज्य आता 20% कमिशनचं राज्य झालंय. अध्यक्ष महोदय, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, हे राज्य महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्रासाठी हे सरकार काम करत नाही, तर हे सरकार गुजरातचं काम करतंय का, अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून जय महाराष्ट्राबरोबर जय गुजरात जोरात सुरू झाला. अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय आपल्याला नाही, पाकिस्तानचा कोणी माईचा लाल म्हणत असेल ना, त्या भडव्याला आतमध्ये घाला, पण मधात बोलू नका. मला डिस्टर्ब केलं की मी त्याच्या अंगावर येणार. हा म्हणजे लक्षात ठेवा, कोणी मायचा ते मग मला शब्दही असंवैधानिक शब्द वापरेल. मी गडचिरोलीतल्या जंगलातला आहे. ठीक आहे, बसा. रेकॉर्ड तपासून बघेन, बरोबर नसेल तर काढीन. बसा. ठीक आहे. म्हणून मी अध्यक्ष महोदय बघा, मी प्रस्तावावरच बोलतो आहे. आणि खरं तर हे उद्योग मंत्रालयापासून लोकांच्या विकासासाठी अध्यक्ष महोदय जागा नाही, पण मंत्र्यांच्या विकासासाठी MIDCच्या जागा आता खुल्या झाल्या. हे मंत्रालय उद्योग मंत्रालय की स्वतःचा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हब आहे, अशा प्रकारची सगळी महाराष्ट्र चर्चा आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपल्या पुढे एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी म्हणत नाही, जरा तिकडच्या बाकाकडील लोकांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांचं जरा भाषण करा. ते काय म्हणाले, त्यांच्याच भाषणातून राज्यात किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स सुरू आहेत, हे पॅडलर कशा पद्धतीनं पोहोचतायत, या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय लक्षात येईल. मी मुद्दाम आपल्याला
त्यांच्या भाषणातील काही गोष्टी काही त्यांचं वक्तव्य जे आहे तेच सांगतोय अध्यक्ष महोदय. जर आम्ही म्हणालो असतो तर सरकार म्हणालं असतं की विरोधक टीका करतायत. या राज्यामध्ये आतापर्यंत 11,000 कोटीचे ड्रग्स, 10,000 कोटीचे सिंथेटिक ड्रग्स हे प्राप्त झाले अध्यक्ष महोदय. धुळेमध्ये 5 टन हे ड्रग पेडलर्स कुठपर्यंत पोहोचलेत. जळगावला 17 किलो, सांगलीला 30 किलो, श्रीरामपूर MIDC 14 किलो, असे पुढे 126 महिला सोशल मीडियावरून ड्रग्स विकतात. अरे कबुलीच दिली ना. याचं उत्तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी सरकारकडून मिळालं पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जर गुन्हेगारी विश्व या राज्यामध्ये निर्माण होत असेल, बलात्कार, खून रोज होत चाललेत अध्यक्ष महोदय. कायदे आहेत पण अंमलबजावणी होत नाही. पैसे देऊन सर्रास पैसे दिले की धंदा करा. आज